नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा संघर्षाबद्दल जो दिसतोय तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये, पण या पडद्याआड खरा सूत्रधार भारत आहे असा थेट आरोप होतोय. मग काय हे खरंच भारताचं एक छुपयुद्ध आहे? चला या सगळ्या आरोपांच्या मुळाशी जाऊन सत्य काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न करूया. तर झालंय असं की नुकतंच पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सीमेपलीकडून जोरदार हल्ले झाले आहेत आणि प्रकरण इतकं तापलं आहे की पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी तर डमाडम मस्त कलंदर असं म्हणत जवळजवळ युद्धाचे संकेतच दिले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमधला तणाव अगदी शिगेला पोचलाय. पण या संघर्षात एक खूप मोठा ट्विस्ट आहे. पाकिस्तानचा थेट आरोप आहे भारतावर. त्यांचं म्हणणं असं आहे की अफगाणिस्तान हे फक्त एक प्यादा आहे. या सगळ्याच्या मागे खरा सूत्रधार कोणी असेल तर तो भारत आहे. आणि मग त्यामुळेच सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो की या संपूर्ण संघर्षात भारताची भूमिका नेमकी आहे तरी काय. याचं उत्तर शोधायचं असेल ना तर आपल्याला आधी या दोन देशांच्या वादग्रस्त इतिहासात डोकावून बघावं लागेल. तर पहिला भाग आहे कधीही न स्वीकारलेली सीमा. या दोन देशांमधल्या शत्रुत्वाची मुळं त्यांच्या त्या वादग्रस्त सीमेमध्येच दडलेली आहेत. बरं, मग ह्या सगळ्या समस्यांचं मूळ कुठे आहे तर ते आहे एका नावात, ड्युरंड लाईन. आता ही ड्युरंड लाईन म्हणजे काय तर विचार करा, 1893 साली ब्रिटिशांनी एक रेष ओढली आणि एका अख्ख्या पश्तून जमातीला दोन देशांमध्ये वाटून टाकलं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे अफगाणिस्तानने ही सीमा आजपर्यंत अधिकृतरित्या स्वीकारलेलीच नाहीये. त्यांच्यातला हा अविश्वास काही आजचा नाहीये, त्याची मुळं खूप खोलवर आहेत. बघा, 1893 मध्ये ड्युरँड लाईनमुळे पश्तून विभागले गेले. मग पुढे 1947 मध्ये पाकिस्तान जेव्हा UN मध्ये प्रवेश घेत होता तेव्हा त्याच्या विरोधात मत देणारा अफगाणिस्तान हा जगातला एकमेव देश होता. आणि मग 1979 मध्ये सोव्हिएट युनियनने अफगाणिस्तानवर आक्रमण केलं आणि त्यानंतर या प्रदेशाचं राजकारण कायमचं बदलून गेलं. भाग 2. पाकिस्तानची सामरिक चूक. भारताला रोखण्यासाठी पाकिस्तानने स्ट्रॅटेजिक डेप्थ नावाचं एक धोरण आखलं होतं. पण गंमत बघा, हेच धोरण त्यांच्यावर कसं उलटलं चला पाहूया. झालं असं की सोव्हिएट अफगाण युद्धाच्या काळात अमेरिकेच्या पाठिंब्याने पाकिस्तानने आपल्याच भूमीवर अनेक दहशतवादी गटांना वाढवलं, त्यांना आश्रय दिला. यात अफगाण तालिबान, खतरनाक हक्कानी नेटवर्क आणि अगदी अल कायदासारख्या संघटनांचा सुद्धा समावेश होता. आणि गंमत म्हणजे पाकिस्तानने ही गोष्ट कधी लपवलीच नाही. त्यांच्याच एका माजी अधिकाऱ्याने तर उघडपणे कबूल केलं होतं की आम्ही तालिबानला प्रशिक्षण दिलं, ते आमचे हिरो होते. म्हणजे विचार करा. पण म्हणतात ना, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. पाकिस्तानचा हा डाव त्यांच्यावरच उलटला. ज्या गटानं त्यांनी पोचलं तेच गट, विशेषतः तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान, ज्याला आपण TTP म्हणतो, तो त्यांच्याच विरोधात उभा राहिला. गुप्तचर यंत्रणांच्या भाषेत यालाच म्हणतात ब्लोबॅक. आणि या धोरणाचे परिणाम किती भयानक होते ना, याचं एक उदाहरण म्हणजे ISIच्या माजी प्रमुखांची प्रतिक्रिया. एकदम थंड. त्यांना विचारलं गेलं की तुम्ही हा काय फ्रँकेनस्टाईनचा राक्षस तयार केला आहे का? त्यावर त्यांचं उत्तर काय होतं माहितीये? फक्त 2 शब्द, कोलॅटरल डॅमेज. म्हणजे हे तर अपेक्षितच होतं, असं नुकसान होणारच होतं. किती सहजपणे त्यांनी हे सांगून टाकलं. आता येतोय भाग 3. भारताचे व्यावहारिक वळण. 2021 मध्ये जेव्हा अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपलं सैन्य मागे घेतलं तेव्हा या संपूर्ण प्रदेशातील समीकरणं अगदी नाट्यमयरित्या बदलली. यानंतर तर एक असा बदल घडला ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. जे भारत आणि तालिबान 2022च्या आधी एकमेकांचे कट्टर शत्रू होते, ते अचानक एकमेकांशी बोलायला लागले. तालिबान भारताची प्रशंसा करू लागला, तर दुसरीकडे भारताने अफगाणिस्तानला मोठ्या प्रमाणात मदत पाठवायला सुरुवात केली. पण हा बदल इतका अचानक कसा झाला याची 3 मुख्य कारणं आहेत. 1. अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळली होती, त्यांना मदतीची नितांत गरज होती. 2. पाकिस्तान स्वतःच इतक्या मोठ्या आर्थिक संकटात होता की तो मदत करूच शकत नव्हता. आणि 3. भारताला या सगळ्यात एक मोठी सामरिक संधी दिसली. इथे भारताने अत्यंत हुशारीने आपल्या सॉफ्ट पॉवरचा वापर केला. त्यांनी गहू, लाखो लसींचे डोस, औषधं अशी मोठी मदत अफगाणिस्तानला पाठवली. या एकाच चालीने भारताने काबूलमधली पाकिस्तानची मक्तेदारी मोडून काढली आणि तिथे आपला प्रभाव निर्माण करायला सुरुवात केली. आणि आता शेवटचा भाग, निकाल. मग या सगळ्याचा अर्थ काय लावायचा? भारताच्या या गुप्त भूमिकेबद्दलचे काही परिस्थितीजन्य पुरावे आहेत का? चला पाहूया. पहिला पुरावा किंवा म्हणा की आरोप थेट TTPच्या एका माजी कमांडरकडूनच आलाय. त्याने उघडपणे दावा केला की त्यांच्या संघटनेला म्हणजे TTPला भारताकडून पैसा मिळत होता. यानंतर दुसरा आणखीन गंभीर आरोप समोर आला, तो अमेरिकेच्या CIAच्या एका अहवालातून. त्यानुसार
भारत तालिबान नेटवर्कचा वापर करून पाकिस्तानात लपलेल्या अतिरेक्यांना संपवत आहे. आणि सगळ्यात मोठा धक्कादायक बदल म्हणजे हक्काने नेटवर्कमधला हा गट पाकिस्तानचा सर्वात विश्वासू मानला जायचा. त्यांची सर्वात मोठी ॲसेट होता. पण आता तोच गट पाकिस्तानच्या बाजूने उभा नाहीये असं म्हटलं जातंय, जे थेट भारताच्या वाढत्या प्रभावाकडे बोट दाखवतं. पण इथे एक गोष्ट स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे. हे सगळे आरोप खूप गंभीर असले तरी याचा कोणताही ठोस सार्वजनिक पुरावा उपलब्ध नाही. कारण अशा गुप्त कारवायांची माहिती कधीच किंवा अनेक दशकांपर्यंत बाहेर येत नाही. त्यामुळे या संघर्षात भारताचा थेट हात असो वा नसो, एक गोष्ट तर अगदी सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे. या संपूर्ण परिस्थितीचा सर्वात मोठा भूराजकीय फायदा भारतालाच मिळत आहे. कारण त्यांचा मुख्य प्रतिस्पर्धी पाकिस्तान दोन्ही बाजूंनी चांगलाच अडचणीत सापडला आहे. आणि मग शेवटी एक प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो की या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये स्वतः आग लावण्यामध्ये आणि दुसऱ्याच्या घरात लागलेल्या आगीवर फक्त आपले हात शेकून घेण्यामध्ये खरंच काही फरक असतो का? यावर नक्की विचार करा.